अच्छा सिद्धिराज, तुमच्या आजींना हे असं सगळं केलेलं नाही आवडत तरी तुम्ही का वागता हो असे? अहो अशाने घरात भांडणे आणि वाद होतात. तुम्ही हे सगळं साधेपणाने करता हे माहिती आहे मला, पण ते सगळेजण वेगळं समजतात ना. माहिती आहे मला त्यांना काय वाटतं. त्यांना हेच वाटतं की मी माझ्या बायकोचा नोकर आहेच मी झुरखा गुलाम. पण मॅडम मला एक कळत नाही प्रॉब्लेम काय आहे त्यात. म्हणजे वर्षानुवर्ष बायका पुरुषांसाठी कामं करतातच आहेत ना. म्हणजे बघा ना, तुम्ही रूम मध्ये आल्यानंतर कुठलाही विचार न करता तुमच्या नवऱ्याने केलेला पसारा आवडताय, आणि हेच माझ्या आजीने बघितलं असतं ना तर तिला अभिमान वाटला असता तुमचा. पण पुरुषांनी कुठल्याही स्त्रीची मदत केली तर तो गुन्हा ठरला जातो. मॅडम खरं सांगू का तुम्हाला, त्यांना काय म्हणायचं ना ते म्हणू दे. मला जसा वागायचा ना तसाच मी वागणार. मी आहे जोरुका गुलाब, मी नाही घाबरत कोणाला. काय झालं, तुमचाही माझ्यावर विश्वास बसत नाहीये का? नाही तसं नाही, पण तुम्ही जे वागताय बोलताय ना ते तुम्हाला मला कळतंय, सगळ्यांना नाही कळणार. आणि नाही कळलं तर नको कळू दे. त्यांना पटलं नाही ना तरी मला चालणार आहे, पण जोपर्यंत त्यांना पटत नाही ना तोपर्यंत मी प्रयत्न करत राहणार आहे. मीटिंग ना म्हणता तुम्ही सलग दुसऱ्यांदा असलाय. प्रगती आहे. काय झालं? आई आई वाट लागली. माझ्या घरी चोरी झाली. अगं माझ्या घरातून 5 लाख रुपये चोरी झाले. आणि मला मनोहरने फोन करून कळवलं, फोटो पाठवले. कशी चोरी झाली बघ ना प्लीज. अहो मी बोललो मनोहर रावांशी. ते म्हणाले की त्यांच्या मित्रानं त्यांच्या घरी 5 लाख रुपये ठेवायला दिले होते आणि ते चोरीला गेलेत. मुलांना धडा शिकवण्याच्या नादात असं व्हायला नको की त्यांना खरंच गरज असताना आम्ही वेळेला धावून नाही गेलो. अहो जरा ऐकता का माझा? अहो नुसतं मंगलने हे सगळं सांगितलं असतं ना तर मी विश्वास ठेवला नसता. पण आता मनोहरराव पण जर म्हणतात चोरी झाली आहे तर विश्वास ठेवायला हवा नाही का? काय वाटतं तुम्हाला? तोच विचार करतोय ग मी. आता मनोहर रावांनी सांगितलं म्हटल्यावर देऊया का पैसे? ठीक आहे देऊया. फक्त एक सांगू का तुम्हाला, मंगलनी त्या चेनच्या बाबतीत जे केलं त्यानंतर माझा खरंच पूर्ण विश्वास नाहीये तिच्यावर. आपण पैसे देऊया पण ते मनोहर रावांच्या हातात देऊया, तसं सांगते मी तिला. तसंच करू. मंगल, जे झालं ते खूप वाईट झालं. आता आम्ही तुला पैसे देतो आणि मनोहररावांच्या ज्या मित्राचे पैसे चोरीला गेलेत ना त्या मित्राला ते पैसे परत करून टाक. आणि लक्षात ठेव, एवढी मोठी रक्कम घरी ठेवू नये. हो बाबा हो. हे बघ, आम्ही पैसे देतोय पण तुला नाही, मनोहर रावांच्या हातात देऊ. तेव्हा तू त्यांना फोन कर आणि बोलवून घे. हो मी लगेच फोन करते मनोहरांना.
थांब मंगल. हो काय झालं? थांब गे. कसं वाटतंय? बरं वाटतंय का? खूपच. वाव. जयंत, हं? एक विचारू का तुला? जानू, तू इतकं छान मालिश करतेस ना की आता मी तुझे एका काय 10 प्रश्नांची उत्तर देईन. 10. विचार. ॲक्च्युली तू माझ्या या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलेलं आहेस, पण तरीही पुन्हा एकदा माझ्यासाठी आठवायचा प्रयत्न करशील? जानू, आधी मला सांग तरी काय आठवू? जयंत, मला सांग ना, त्यावेळेस व्यंकीदादाला कोणी त्या खड्ड्यात ढकललं होतं? सांग ना जयंत, प्लीज माझ्यासाठी आठव ना. आय एम शुअर तुला नक्की आठवेल. मला सांग, कोणी हे सगळं केलं होतं? कोणाचा व्यंकीदादावर राग होता का? आणि त्यावेळेस तू तिथेच होतास ना? कोण कोण खेळत होतं तेव्हा तिथे? आय नो जयंत, तुला एक्झॅक्ट आठवणार नाही, पण निदान हे सगळं करायचा नक्की कुणी प्रयत्न केला हे आठव ना जयंत, प्लीज. जानू, मी तुला एकदा सांगितलंय ना, इतक्या वर्षांपूर्वी घडलेलं मला काहीच आठवत नाहीये. जयंत, अरे पण तू चिडतोयस कशाला? जानू, तुला माझ्या पास्ट बद्दल कळलेलं आहे, सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. लहानपणी घडलेल्या गोष्टी मी विसरायचा प्रयत्न करतोय, पण तू पुन्हा पुन्हा विचारून मला आठवायला लावतेस. आय एम सॉरी जयंत. हे बघ, माझं तसं अजिबात इंटेन्शन नव्हतं रे. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे जानू, पण यापुढे हा विषय पुन्हा कधीच काढू नकोस. हो. आलोच मी. खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी जयंतला त्याच्या लहानपणाबद्दल विचारायला नको होतं, पण काय करू आता? हां, अजून एक व्यक्ती आहे जिच्याशी मी या बाबतीत नक्कीच बोलू शकते. काय? हे एवढे पैसे कुठून आले? आई, बाबा, हेच ते 5 लाख रुपये. आणि हाच तो चोर मंगल. पंच? बघितलं ताई बाबा, ही मंगल स्वतःच्या घरातले पैसे इकडे घेऊन आली आणि आता तिकडे चोरी झाल्याचा कांगावा करते. काय ग? हा, बापरे. म्हणजे मंगल, हे खरं आहे? म्हणजे तू स्वतःच्या आई वडिलांना फसवायला निघालीस? तुला लाज नाही वाटत का? मंगल, अगं पैशांच्या हव्यासापायी किती खालच्या थराला जाणार आहेस तू? आणि मला कळत नाही रे, अगं इतक्या पैशांचं करणार काय आहेस तू? का सतत इतक्या पैशांच्या मागे असतेस?
पण एक गोष्ट मला कळली नाही, या सगळ्यात मनोहरराव कसे काय सामील झाले? तो सामील झालाच नाही, तो खरंच बोलतोय. ही खोटं बोलतेय. त्याच्या मित्राचे 5 लाख रुपये ही इकडे घेऊन आली. पण काय रे, हे सगळं तुला कसं माहिती? आई, मी आज पहाटे पहाटे हिला पाहिलं. काय काय? कुठे काय? कुठे काय नाही. कुठे गेली होतीस? ते मी हे आपलं हे मॉर्निंग वॉकला. हा, म्हणजे मला वाटलं. पण तू इथे काय करतोयस? मी इथे काय करतोय? हे माझंच घर आहे, मी इथेच राहतो. तू इथे काय करतेस? हे माझ्या आई बाबांचं घर आहे आणि मी इथे कधी येणार? मला प्रश्न विचारायचे नाही. जाऊन रूम मध्ये झोप. मला झोप द्या. त्यावेळी हिच्या हातात ही बॅग होती. आता मला शंका आली म्हणून मी जाऊन बघितलं तर त्यात हे पैसे सापडले. हॅलो, मातृछाया अनाथाश्रम ना? मी जान्हवी कानिटकर बोलतेय. तुम्ही ओळखलत का मला? जयंत कानिटकरांची वाईफ. हो, जयंत ठीक आहे आता. खरं तर मी तुम्हाला वेगळ्याच कारणासाठी कॉल केला आहे. मला तुम्हाला विचारायचं होतं, तुमच्या अनाथ आश्रमात कोणी अर्जुन नावाचा मुलगा होता का? जयंत? जान्हवी, कोणाशी बोलत होतीस तू? अरे, तुझ्या आश्रमातल्या संचालकांशी. पण तू माझा फोन का असा खेचून घेतलास? जानू, तू मला प्रॉमिस कर, यापुढे तू मला न सांगता माझ्या आश्रमातल्या कोणाशी बोलणार नाहीस. जयंत, अरे पण मी त्यांच्याशी तुझ्याबद्दल बोलतच नव्हते. मी जानू, तू कोणाबद्दलही काही विचारण्यासाठी तिथे फोन करायचा नाहीस, कळलं का? एवढं करशील तू माझ्यासाठी? ओके. थँक्स. माझ्यासाठी कॉफी करतेस? हो, आणते. आपलं काय ठरलं होतं? माझ्याबद्दल कोणती इन्फॉर्मेशन बाहेर जाता कामा नये. कोणी विचारलं तरी यापुढे मला कुठूनही कळलं की माझ्याबद्दल कुठली इन्फॉर्मेशन बाहेर जाते तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहिती आहे. येस, दिस इज माय ऑर्डर. यू डेअर नॉट ब्रेक इट. सगळं करायचं आणि सगळ्यांचा अभ्यास करून काय हे? अरे हे असलं बघण्यापेक्षा ना माझे डोळे फुटले असते तर बरं झालं असतं. अरे बघितलं काय? ह्या गाढवी प्रेम किती उठू चाललंय बायकोवरती याचं. बरे काय हे? तुझ्या वागण्याला काही ताळतंत्र आहे की नाही? काय करतोयस काय? अगं आई, भावना मॅडमच्या या वाळलेल्या साड्या आहेत ना, त्या मी माझ्या रूम मध्ये नेतोय. मग छान प्रकारे इस्त्री करणार आहे, मग त्या कपाटात ठेवणार आहेत. काय ना, भावना मॅडमना ऑफिसला जावं लागतं ना, म्हणून ही सगळं कामं करायला त्यांना वेळ मिळत. आणि माझं सध्या असं आहे की पप्पांनी तर मला पार्टी ऑफिसमधनं काढून टाकलेलं, त्याच्यामुळे मी अत्यंत रिकाम टेकडा आहे. म्हणूनच मी ठरवलं आहे की मी आजपासून हाऊस हजबंड होणार आहे. काय काय व्हायचं ठरवलंय? पप्पा, हाऊस हजबंड. काय हे काय आणि वेगळं खूळ काढलंयस? अगं आजी, हाऊस हजबंड म्हणजे हौसेने झालेला हजबंड, जो घर सांभाळेल बायकांसारखं, जो स्वतःच्या बायकोची कामं अगदी हौसेने करेल असा हजबंड. तर तुझ्या शब्दात सांगायचं झालं तर जोरूचा गुलाब. अजून काय बोलतेस का आजी तू? कैवारी, बायकोचा कैवारी. अरे कार्ट्या, स्वतःची अक्कल शेण खायला गेली आहे, ती ठिकाणावर कधी येणार आहे? काय माहिती नाही काय माहिती? किती लाचार होणार आहेस अजून त्या अवदसेच्या प्रेमात. हे
नवऱ्याचं माकड करून खुशाल आराम करत बसलीस का? खाली ये. अगं आजी त्यांना कशाला काय झालं? काय झालं हं? काय ग हे नवऱ्याचा घरगडी करायला तुला लाज नाही वाटली हं? आम्ही त्याच्यासाठी आमच्या पार्टी ऑफिसची दारं बंद काय केलीत? तू खुशाल त्याच्या गळ्यात पट्टा बांधून स्वतःची गुलामगिरी करायला होतीस. लाज नाही वाटत तुला हं? अगं बघ बघ त्याच्याकडं तुझ्या वाळलेल्या साड्या त्यानं घरात आणल्यात. काय ग ए रेणुका काय रे हे संपत? अरे कुठल्या मुहूर्तावरती या जन्माला घातलंस रे हा? कुठल्या मुहूर्तावरती जन्माला घातलंस बाबा? अरे सिद्धू तुझं डोकं फिरलंय का? मूर्खपणाचा कस गाठतोयस? अगं बघ काय अवस्था करून ठेवली आहेस माझ्या सिद्धूची. काय मिळतंय का तुला हे असं करून? का वागतेस अशी? सिद्धिराज ते द्या. नाही 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 थांबा थांबा. तुम्ही असं सगळं का वागताय? अहो सगळ्यांना असं वाटतंय की मी तुमच्याकडनं हे करून घेते. मॅडम विश्वास ठेवा ना माझ्यावर. काही नाही मॅडम ऐका. बघितलीस चिकटली बघ त्याला चिकटली. तर आजी आई पप्पा आणि समस्त गाडे पाटील कुटुंब, तुम्हाला असं नाही वाटत का की आपल्या घरात आहे ना सध्या एक पॅटर्न झालेला आहे की कुठलीही गोष्ट घडली की भावना मॅडमना ओरडायचं. पण तुम्हाला माहितीये का की भावना मॅडम मला काय सांगतात? मॅडम मला बोलतात सिद्धिराज अहो तुम्ही नका रागवू तुमच्या घरच्यांवर, नका चिडू त्यांच्यावर, तुम्ही प्रेमाने बोला. आजपासून मी ठरवलेलं आहे की तुम्ही कितीही उलटून भावना मॅडमना बोललात तरी मी तुमच्याशी प्रेमाने बोलणार आहे. कसे शेवटी सासरची माणसं आहात ना तुम्ही, हक्क आहे तुमचा तो. फक्त तुम्ही त्यांचा एकदा अपमान केला की मी डिग्री 1 चा जोरूचा गुलाम. पुन्हा एकदा अपमान केलात तर मी डिग्री 2 चा जोरूचा गुलाम. तुम्ही छळ वाढवा मी प्रेम वाढवतो, तुम्ही टोमणे वाढवा मी सेवा वाढवतो. आता भावना मॅडमवर मी किती जीव ओवाळून टाकावा हे फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे आजी. चला मॅडम निघूया, आपल्याला बाहेर जायचं बरीच कामं बाकी आहेत. चला चला. फार प्रेम उतू चाललंय ना तुमच्या दोघांचं. आता बघाच कशी राख रांगोळी करते तुमच्या प्रेमाची ते. दादांत खोटं बोलायला जीभ रेटते कशी तुमची? या थराला उतराल तुम्ही असं वाटलं नव्हतं. यांच्याकडचे पैसे हवेत तुम्हाला म्हणून इतकं खोटं वागाल. आणि तू रे बायकोचे दागिने चोरलेस ना त्यानंतर मला वाटलं होतं की नाही आता यापुढे अशी चूक हरीश करणार नाही. पण कसलं काय आज या क्षणी पटलंय मला. पैशांसमोर तत्वांना महत्व नाही तुझ्या लेखी. आणि तू तर हद्दच पार केलीस ग. नवऱ्याच्या घरात स्वतःच्या घरात चोरी केलीस. आणि कशासाठी? तर आमच्याकडून पैसे बळकावण्यासाठी. तुम्हाला काय वाटलं हे असं खोटं वागाल आणि आम्ही फसू, तुम्हाला पैसे देऊन टाकू? सॉरी आई प्लीज जाऊ दे ना प्लीज. चुकलं ग माझं, माफ कर ना आम्हाला प्लीज प्लीज. चुप चुप, एक शब्द काढायचा नाही. तुमच्या या माफी मागण्यावर ना माझा अजिबात विश्वास नाही. आई आई हे बघ हिची गोष्ट वेगळी आहे ग, माझी वेगळी आहे. हो खरंच आई मी खोटं बोललो मान्य करतो, पण मी काही पूर्णपणे खोटं नाही बोललो आई. मी खरंच सांगतो, मी बँकेकडून कर्ज घेतलं आणि ते फेडण्यासाठी माझ्याकडे आता काहीच पैसे नाही आहेत. खरंच सांगतो आई. बाबा तुम्ही तरी समजाव आई. नाही आहे माझ्याकडे पैसे. हरीश तुझे आत्ता बोललास ते खरं आहे,
मान्य, पण पैसे देऊन तू एका माणसाला आपल्या घरी बोलावलंस आमच्या समोर तुला मारण्याचं नाटक करायला, हे खोटं नाहीये? श्रीनिवास, आता आपण स्वस्थ बसून चालणार नाही. या दोन्ही मुलांना कठोर शिक्षा करायला हवी. कसली शिक्षा? आई नको ना बाबा, तुम्ही सांगा ना. लहानपणापासून तुम्हाला शिकवलं आहे, कधी खोटं बोलू नका, चोरी कधीही करू नका. त्याचा काहीच उपयोग नाही झाला. त्यामुळे आता यांना शिक्षा पण तशीच द्यायला हवी. उठा, अंगणात जाऊन उभे राहा. कळलं की नाही? स्वतःच्या पायांचे अंगठे धरा. आई अगं, आता कुठे ग या वयामध्ये? आता कसं म्हणजे जमणार? ऐक ना, आता ही शिक्षा नको, आम्ही माफी मागतो ना. आई खूप त्रास होईल. आई माफी मागतो, आम्ही खरंच माफी मागतो. आत्ता सुचतंय ग, एवढं वय झालं तरी अजूनही चुका करताय ना, त्यामुळे शिक्षा ही भोगावीच लागणार. बाबा प्लीज. तू ऐकू नाही आलं? आई प्लीज ऐक ना. मी म्हटलं अंगठे धरा. कळलं की नाही? आई मला पण दुखतंय ग. आई जरा दया दाखव ना ग. अंगठे नीट धरा, नाहीतर दिवसभर हेच करावं लागेल. नको 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 नको. सुनबाई, उधळून टाक ती चूल. त्या नटवीनं आपल्या नाकात टिचून हा संसार मांडलाय ना. हा, आपल्या डोळ्या देखत आपल्या सिद्धूला ती घरगड्यासारखं राबवते. मग उधळून लाव तिचा हा संसार. मग बघ कशी नाक घासत आपल्याकडे येईल ते. जा, मोडून टाक. काय झालं ग? का कापरं भरली तुझ्यात? आई अहो, चूल आहे ही. रांधात जरी भावना असली तरी असा सिद्धू ह्याच चुलीवर शिजवलेलं अन्न खातो. आता मी माझ्या मुलाचा संसार कसा उद्ध्वस्त करू आई? नाही सुनबाई, ती चूल नाही, ते आपल्यात आणि सिद्धूच्या फूट पाडायला लागणारा निखारा आहे, निखारा. टाक उधळून, मोडून टाकतो संसार. हे बघ सुनबाई, आता तूच ठरव, ही चूल मोडायची की आपलं राहतं घर मोडायचं. जा दोघी आणि द्या फेकून हे सगळं. हो आजी.
एक एक लाकूड काय घ्यायला लागली सिंचना? उचलती मोळी. एक काही ठेवायचं नाही. हे जे काय आहे ना ते सगळं उद्ध्वस्त करा. हा ए सिंचना, घासत काय नाही राहिलेस तो हंडा? हे काकत आणि घे तिकडे फेकून. करायला नको. हे सगळं अन्न जे काय असेल ते कुत्र्याला टाकून द्या. सुनबाई, चला आता. काय मला खरंच कळत नाही मॅडम, माझ्या घरचे इतके टोक का गाठतायत? अहो काय केलंय मी इतकं? त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन मला जी मुलगी पसंत होती तिच्याशी लग्न केलं इतकंच नाही, म्हणून हे असं नाही सिद्धिराज. हे असं होतंय कारण तुम्ही एका पत्रिकेत दोष असणाऱ्या मुलीशी लग्न केलं. नाही, ऐकायला कितीही कडवट वाटलं ना तरी हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. माझ्या आयुष्यात कायमच अशी संकटच येत असतात.
आणि तुम्हाला वाटलं तुम्ही माझ्याशी लग्न केल्याने तुमच्या आयुष्यात सुख आहे. आता तुम्हाला कळलं असेल की तुम्ही काय ओढावून घेतलंय स्वतःवर. नाही मॅडम, दोष तुमच्या पत्रिकेत नाहीये, माझ्या घरच्यांमध्ये. तुम्हाला खरंच सांगू का, जेव्हा मी तुमच्याशी लग्न केलं होतं ना, मला असंच वाटलं होतं की मी तुम्हाला खूप सुखात ठेवेन. पण पहिल्या दिवसापासून माझ्या घरच्यांनी तुम्हाला फक्त आणि फक्त दुःखच दिलंय. मी खूप सावरण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्हाला माहितीये, माझ्या या पत्रिकेतल्या दोषामुळे आजपर्यंत कधीच कुणीच माझ्या आयुष्यात यायचा विचारच केला नाही. पण तुम्ही तो विचार केला, यात सगळं आलं. आनंदी, किती पसारा केलायस बाळ? आवरून ठेवायचं सगळं. बिना मम्मी, मला भावनाईला व्हिडिओ कॉल लावून देशील? आत्ता? अगं आत्ता ती कामात असेल ना. नसेल ग, आणि असली तरी ती बोलेल माझ्याशी. अगं लावून दे ना मम्मी प्लीज. बरं ठीक आहे, लावून देते. हा या, बसा. सिद्धिराज, सावकाश. अहो काय सावकाश, अहो पेटे बरोबर. आता येतो अहो येतं मला. अहो असं नाही. अहो मी करतो ना, थांबा ना. तुम्ही नका काळजी करू. हाय भावनाई. हाय आनंदी. काय कुंड्या? हाय बाबा, कसा आहेस तू? मस्त. तू कशी आहेस? एकदम मस्त. तुम्ही अंगणात काय करताय? आणि धूर पण येतोय. बघू मला. आनंदी, एक मिनिट. हे बघा, मी ना जेवण बनवतेय. स्टोन? आनंदी, याला ना चूल म्हणतात. पूर्वीच्या काळी लोक यावरच जेवण बनवायचे. आता कसं आपण गॅसवर बनवतो ना, अगदी तसं. आता फारशी बघायला मिळत नाही चूल. आणि आम्ही ना त्यावर मस्त खिचडी शिजवतोय. वाव भावनाई, किती छान. हा, मी तरी टीव्हीवर पाहिलंय. जेव्हा लोक जंगलात जातात ना, तेव्हा सेम असंच कुक करतात. मग तुम्ही पण तसंच करताय का? हो गुंड्या, आणि भावनाही चुलीवर एक नंबर स्वयंपाक करते, माहितीये तुला. मग तुम्ही रोज असंच कुकिंग करता? हो आनंदी, आम्ही सध्या तरी रोज असंच करतो. वाव, किती छान. बरं तुम्ही मला सांगा, तुम्ही काय करताय? काय बोलतेय भावना? सिद्धू आणि भावना चुलीवर का स्वयंपाक करतायत? नक्की काय चाललंय गाडे पाटलांकडे? भावनाला त्रास देत असतील का ते? पोट भरलं काय? अक्कल ठिकाणावर आली काय? अगं भरलं काय म्हणतेस तू? तुडुंब भरलंय पोट. आणि तुम्ही जो आमचा संसार मोडला होता ना, तो आम्ही जोडीने परत जोडलाय. आणि त्यात भावना मॅडमच्या हातचं खायची मजाच काय हो रे आजी. मॅडम या माझ्याबरोबर. या, घाबरू नका, या. अहो या ओ मॅडम, या. सांगतोय ना, या. कसं आहे ना आजी, तुम्ही भावना मॅडमनी स्वतःच्या हाताने रचलेली चूल मोडली आहे, त्याच्यामुळे अपमानता झालाय. अपमान नाही, सॉरी, घोर अपमान झालेला आहे. आणि आठवतंय ना, अपमानाच्या बदल्यात होणार सेवा. आलोच. या मॅडम, बस. अहो तुम्ही नका ना उगाच विषय वाढवू. मॅडम तुम्हाला माहिती आहे ना, मी शब्दाला एकदम पक्का आहे. आणि मी दिलेला शब्द सहजा मोडत नाही, त्याच्यामुळे या ना प्लीज. मॅडम तुम्ही त्यांच्याकडे कशाला बघताय? त्यांना नका घाबरू. एव्हा ना तुम्हाला सवय झाली पाहिजे.
म्हणजे आपलं लग्न झाल्यापासून त्यांच्या चेहऱ्यावरती हाच राग चिकटलेला आहे. या खरं सांगतो मॅडम, विश्वास ठेवा ना माझ्यावर. या सावकाश, शाबाश, फर्स्ट क्लास एकदम. मी 0 मिनिटात आलो ना. काय 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 चाललंय आपल्या घरातही? काय झालं? हा अगं, सख्खी भावंड आम्ही, म्हणजे हरीश आणि मंगल या दोघांची एवढी हिंमत होईल पैशासाठी यात करायला जातील ते असं वाटलं नव्हतं. माझा विश्वासच बसत नाहीये. आई, मला माहितीये की तुला याचा खूप त्रास होतोय, पण म्हणून असं गप्प नको राहूस. तुला जे बोलायचंय ना ते तू माझ्याशी बोल, मी ऐकायला तयार आहे. प्लीज गप्प नको राहूस. नाही म्हणजे याआधी मी पैशांच्या बाबतीत थोडा चुकीचा वागलो असेल, पण यांच्यासारखा अजिबात नाही, कधीच नाही. हे हरीशने तर हद्दच केली आणि मंगलच्या बाबतीत काय बोलायलाच नको. पण बरं झालं तू त्यांना शिक्षा दिलीस. हा, आता चांगले वठणीवर येतील ते. कोणास ठाऊक शिक्षेनंतर सुधारणा होते की आणखीन काही. नाही, असं कसं होईल सुधारणा? का नाही होणार? आणि नाहीच ना सुधारले तर आपण दोघं मिळून त्यांना वठणीवर आणू. हा, आई, पैशांची गरज मला सुद्धा आहे, पण मी यांच्यासारखा नाही वागणार. होय, मी खरंच बोलतोय. मी तुझ्याशी कधी खोटं नाही बोलत. आणि आई, आजकालच्या जगात मुलं वाढवणं म्हणजे केवढा खर्च आहे, केवढ्या जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही आम्हाला कसं वाढवलं देवच जाणे. मी आता वरच बघ ना, त्याची आता मी एक पॉलिसी काढली आहे. तिचा प्रीमियम भरायचा असतो, शाळेच्या फी आहेत. बरं, नुसती शाळेची फी भरून भागत नाही, जबाबदारी पूर्ण होत नाही आपली. आता त्याला कम्प्युटरचा क्लास पण करायचा आहे. आणि वरद आता किती हट्टी झाला हे तर तू बघितलेलंच आहेस. तर सांगायचा मुद्दा हा की मला ही 5-6 लाखांची गरज आहे. मी एवढे पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न माझ्याही समोर आहे. म्हणून काय मी असे खोटे धंदे अजिबात नाही केले, करणार पण नाही. कारण मला माहिती आहे वेळ पडली तर तुम्ही मला पैसे द्याल ना. संतोष, तू जा, मला ना काम आहे. आई, तू 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 कर ना तुझं काम. मला तुझं सांग, मला मदत करायची आहे. तू जा म्हटलं ना. असं काय करतेस आई? सांग ना, काय काम आहे? मी करतो ना. हिशोब करायचा आहे का, पैसे मोजायचे आहेत का? दे, मी करतो. दे. संतोष, जा. आई, असं काय करतेस? बघ, आता मला तुझी मदत करायची आहे तर ती तू करू देत नाहीये. असं कसं चालेल? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मी म्हटलं ना मला मदत नकोय. हो बाहेर आधी. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? अगं पण काय म्हटलं मी? मला तुझी मदत नकोय. असं नाही आई, मी बाहेर हो. असं काय? एकदा सांगितलेली गोष्ट तुला कळत का नाही रे? मला तुझ्या मदतीची गरज नाहीये. मालिश, तेल मालिश. सिद्धिराज, तुम्ही कशाला उठलात? अहो तुम्ही असं का वागताय? मला ऑकवर्ड होतंय. अहो मॅडम, तुमची अशी इच्छा आहे का की मी दिलेला शब्द मोडावा? अहो मॅडम, विश्वास ठेवा ना. बसा, बसा. वा 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 वा. मॅडम, थोडा तुम्ही पाय पुढे घेता का? अहो कसं ना, मालिश करायला थोडं बरं पडेल. हा, क्या बात है. हात माग घे सिद्धू, हात माग घे, नाही तर माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नसेल. त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आहे पण आजी मला. अगं पण झालंय असं की तू तेलाच्या बाटलीला लाथ मारून अजून एक अपमान केलायस. त्यामुळे मॅडम, तुमच्या चपला कुठे आहेत? जरा मला पॉलिश करायच्या होत्या त्या. सिद्धिराज, मॅडम, अजून काही बोलू नकोस आजी. अजून जर तू अपमान केलास तर तेव्हा अजून वाढ व्हावी लागेल, हो ना?
बघितलीस ना तुझ्या पोराची थेरा? अगं आता मला तर बोलू सुद्धा देत नाही हा. अरे ए काय झाले तुम्हा लोकांना बोलायला? तोंड शिवलीत का रे तुमची? बोला ना. अरे थांबा ना याला. सिद्धू अपमान कोणाच्याही तोंडातून झाला तरी तो अपमानच असतो ना शेवटी. त्यामुळे जेवढी तोंड बोलणार तेवढी सेवा वाढणार. सिद्धिराज, अहो तुम्ही का असं वागताय? तुमच्या अशा वागण्याने घरच्यांना राग येतोय. हो मॅडम, पण मला आनंद वाटतो ना माझ्या बायकोची कामं करण्यात. मला त्यात कुठलाही कमीपणा नाही, तिथं आपलेपणा वाटतो. आणि आहेच मुझे का गुलाब.